साईडला पेढे वाटण्याचं काम देखील सुरू आहे आणि या साईडला तिथं नवरीचे करव ना नवऱ्या मुलीचे करवले दिसतात. आणि फायनली लाईट लग्न वगैरे झाल्यानंतर लाईट आली. चला शुभमंगल सावधान झालेलं आहे. आणि आता फायनली पोहोचलो आपण ताराबंदरला. बोरली मांडला ताराबंदर येथे पोहोचलेले आहेत. चला आता संध्याकाळचे वाजलेले 4:30 वाजलेले आहेत. चला आता 5चं लग्न आहे. सर्वप्रथम श्री हनुमंत रामदूत हनुमंताचे दर्शन घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला बजरंग बली की जय. जय सियाराम. नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मंडळी आज आपण आलेलो ताराबंदर बोरली येथील ताराबंदर येथे आपण आलेलो आहे. शुभविवाह आहे. आपल्या मैत्रीण आहे यामिनी, तर शुभविवाह आहे. तर चला कोकणातील शुभविवाह कसा असते ते या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आता इंट्रो पण संध्याकाळचा घेतला आहे. काही गडबडीमध्ये इंट्रो करायला विसरलो. आपण संध्याकाळी आलो 4:30 वाजता आणि 5 वाजता लग्न होतं. इंट्रो अशासाठी की मला समुद्रकिनारा म्हणजे आपल्या चॅनलचं नाव आहे तू माझा किनारा, म्हणून मला आपला समुद्रकिनारा दाखवायचा होता. कारण समुद्रावर इंट्रो करायला असं एक नंबर वाटते ना, जबरदस्त वाटते. आणि आपला कोरलाईचा किल्ला तर दिसतोच, आपलं गाव दिसतं इकडून ना, ज्याला त्याला आपलं गाव प्यारा असतं. तर चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्रायबर करा. चला यामिनी ताईच्या उर्फ अक्षताच्या लग्नाला थेट भेटू. आता मंडपातला भेटू. चला बोरली ताराबंदर येथे आपण आलेलो आहेत. आणि कोकणातील शुभविवाह कसा असते, वेगवेगळ्या पद्धतीचे शुभविवाह तुम्ही बघितले असेल. त्यापैकी एक पारंपरिक पद्धतीने शुभविवाह केले जातात. तर कोकणमधले म्हटलं की स्वर्ग. तर चला एक छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. इच्छा होती काल हळद मिस केली आपण. हळदीला बोलवलेलं आग्र्याचं आमंत्रण होता, पण काही कारणास्तव काम असल्यामुळे आपण येऊ शकलो नाही. तर लग्नाला आता आलोय. चला तुम्ही पण समजून घ्या. तर व्हिडिओ आवडलाच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू थेट आता मंडपातला. सुंदर असा व्ह्यू, संध्याकाळचा टाइम आहे. एक नंबर. समोर दिसतं तर कोरले, या साईडला दिसतं तर बोरली कोलीवाडा आणि आपल्या होड्या दिसतात या साईडला मस्तपैकी, ज्याने आपण मावरा पकडतो. या साईडला फोटो सेशन वगैरे सुरू आहे. चला तर मंडळी आता फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत ताराबंदरला. बोरली मांडले ते ताराबंदरला. आणि हे आहे हनुमान मंदिर इथं आहे. आणि या साईडला नवरदेव पण आलेला आहे. म्हणजे नवरदेव आणि नवरी एकाच गावातले आहेत. आणि या साईडला नवरदेव आता वाजत गाजत आलेला आहे. तर चला आता संध्याकाळचे वाजलेले आहेत, 5 वाजायला आलेले आहेत. चला नवरदेव पण आता वाजत गाजत आलेला आहे.
तांदूळ वाटण्याची प्रोसेस सुरू आहे. सर्व पाहुण्यांचे आगमन झालेले आहे आणि आता नवरदेव पण आलेले आहे मंडपामध्ये. चला तर सर्वप्रथम रुखवात येईल, त्याच्यानंतर शुभ कार्याला सुरुवात होईल. मंडळी शुभविवाहाला सुरुवात झालेली आहे आणि सर्व ग्रामस्थ असतील नातेवाईक असतील ते आपल्या यामिनीताईच्या
लग्नासाठी सर्व उपस्थित आहेत आणि आपण आलेले ताराबंदर बोरली येथील ताराबंदर येथे आलेले सर्व ग्रामस्थ जमलेत लग्नासाठी. सर्व पाहुणे मंडळीचे देखील ते आगमन झालेले आहे. चला लागता लागता अचानक गेले ते लाईट गेले. गाव ठिकाणी असंच असतं, जास्त करून लाईट जाते. चला तरी पण लग्न सुरू आहे. सावधान. फायनल लग्न वगैरे झालेलं आहे आणि लाईट गेल्यामुळे तुम्हाला मंगलाष्टका ऐकायला येणार नाही. तर फायनली प्रणित आणि यामिनीचं लग्न शुभविवाह झालेलं आहे. ताराबंदर या गावामध्ये आपण आलेलो आहे. चला या साईडला मुंडावल्या बदलल्या जातात. जी नमुलीची मुंडवली आहे ती नवऱ्याला घातली जाते आणि नवऱ्या मुलाची मुंडवली आहे ती नवरी मुलीला घातली जाते. एक प्रथा आहे, कारण वर्षानुवर्ष चाललेली आपली प्रथा आहे, संस्कृती आहे. तर चला शुभमंगल सावधान झालेलं आहे. तर लाईट पण गेली त्यामुळे तुम्हाला मंगलाष्टका ऐकायला भेटली नसेल. चला या साईडला फुलं वाटपण्याचं काम सुरू आहे, जे आपले महिला मंडळ असतात. आणि या साईडला पेढे वाटण्याचं काम देखील सुरू आहे. आणि या साईडला तिथं नवरीचे करवले ना, नवऱ्या मुलीचे करवले दिसतात.
फायनली लाईट लग्न वगैरे झाल्यानंतर लाईट आली. चला शुभमंगल सावधान झालेलं आहे. आणि तर फायनली मंडळी शुभविवाह झालेला आहे आणि आता संध्याकाळचे वाजायला आलेले 7:15 वाजायला आलेले आहेत. तर चला छोटासा व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आलेलं आहे एकदम समुद्र किनारा. मंडळी संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि संध्याकाळचा व्ह्यू बघा एक नंबर. समोर दिसतो आपला कोरायचा किल्ला, समोर आहे तर अथांग महासागर. आता मस्तपैकी बंदरावर आलो आहे, एक नंबर हवा लागते आहे. आणि समोर दिसतं तो पूर्ण कोलीवाडा, बोरली कोलीवाडा दिसतोय आणि त्याच्याच बाजूला आहे ते ताराबंद. या साईडला कन्यादान